तर भाजी करायला लागली मी इथं. तर चपाती वगैरे ना करून झाली. काय काय पाहिजे? तर आणू आली इथं. तर आणू झोपून उठली आणि ब्रश केलाय आत्ताच, होय ना. तर भाजी करते मी. चपाती वगैरे झाले करून. आणि ना त्या आजी आहेत ना, तर भाज्या असं विकायला घेऊन येतात. तर आळूची पानं घेऊन आल्या होत्या, तर मग त्यांच्याकडून घेतले. तर आता करायचे ती पण. कांदा चांगला भाजून घेऊन आला. थोडं तिखट टाकले. हा पाणी होय. तर बॉटल रात्रीच तिला ना भरून ठेवते. उन्हाळ्यामुळे इतकं तिला ताण लागते, सारखं पाणी मागते. तिची वॉटर बॅग भरून ठेवलेली असते. ती म्हणायला लागले संपलंय पाणी. तर बटाटा वगैरे काही टाकलं नाही यामध्ये, नुसतं वटाणाच करणार आहे. तर मागच्या रविवारी आणलेला वटाणा अजून आहे शिल्लक. तर म्हटलं आता आज संपवून टाके. खरं त्याने म्हणतात किती दिवस भाज्या ठेवते, तर नंबरच येईना. तर काय करू, मध्ये पोळ्या हे, त्यामुळं पोळ्या तीन केल्या की 1-2 दिवस खाडं पडते. मीठ टाकले तर हे की नाही, ह्याचं मीठ आहे बरं का, आपलं साधं मीठ नाही आहे, सैंधव आहे. तर हे बघा असं. तर एकदम पिठासारखं हे मीठ आहे. आता पाणी टाकते. पाणी अगदी थोडं घालणार आहे. शेंगदाण्याचं कूट टाकायचं. इथं ना भाजी तयार झाली. इथं चिंच गुळाचं पाणी केलंय. तर आळूच्या पानासाठी तर लसूण मिरची बारीक करून घेते. आणि अशी पानं ना ह्याचे असे देंडे काढून सगळे धुवून घेतलेत पाण्याने छान असे. तर आता अगोदर हे ना मिश्रण बारीक करून घेते. आणि पीठ आपल्याला चिंच गुळाच्या पाण्यामध्ये भिजवायचं आहे. हे बघा बेसन पीठ घेते मी. तर घरच्या गिरणीतूनच दळले, पण चाळून ठेवलेलंच असते मी. तर दळलं की लगेच चाळून वगैरे ठेवते मी, म्हणजे ऐन वेळेला आपल्याला घ्यायला येते म्हणून. तर आता पीठ घेते मी. ते किचन आता सगळं खराब झाले बरं का. आता परत सगळं आवरते मी. तर पीठ असं घेतले. आणि आज काय आणि कोण सुद्धा नाही आज मोबाईल पकडायला. तर एकटीनंच सगळं चालू आहे माझं एका हातात धरून. हे बघा हे सगळं मिश्रण ह्यामध्ये घालणार आहे. आणि हे पाणी गाळून टाकायचं ह्यामध्ये. आणि तिला देते अगोदर. तर इथं आता मोबाईल ठेवला, कुठे गेली. आणि आता असं तर यामध्ये हळद नमक टाकायचंय. कोथिंबीर आहे, कोथिंबीर पण टाकते. तर चवीपुरतं मीठ. पूर्ण खराब झाली, वाळून गेली कोथिंबीर. आता कोथिंबीर तर किती दिवस राहणार म्हणा. मागच्या आठवड्यात आणली आहे. मागच्या रविवारीच, शनिवारी वाटतं, शनिवारी मी फ्रीज धुतला बहुतेक. बाजार करायचा रविवारी म्हणून त्या दिवशीच फ्रीज सगळा धुतला. म्हणजे पुसून घेऊन भांडी घासली. फ्रीजचं सगळं साहित्य एवढीच निघाली, एवढीच टाकते आता. हे लसूण मिरची बारीक केलेलं टाकायचं.
थोडासा ओवा आणि सोडा पण टाकते. रिओ भुंका लागला तर ओवा. तर रिओ कोण बाहेर आलं नवीन माणूस की भुंकायला चालूच करतो. कोणतरी गाडीवर चालू पाहिजे. अगदी थोडासा टाकलाय मी सोडा. मिक्स करून घेते. काय विसरलं का अजून? आज कोण घरात नाही मोबाईल पकडायला, सगळे गेले जिकडं तिकडं. अनुला काही येत नाही. अनुला म्हणूच तर अवकाश. अनु दे म्हणते मी शूटिंग करते, मी व्हिडिओ करते म्हणून. तिला देऊन चालत नाही. पण तिला काही नीट पकडायला येतंय का काय? आता पानांना सगळं हे लावून घेते पीठ मी. आता उकडून करणार आहे. उकडून करायचं पीठ लावून परत मग करायला ठेवायचं. असं ठेवलं बरं का. तर पाणी ठेवलं, यामध्ये चाळणीला तेल लावले आणि असं ठेवल्यात. तर थोडं पीठ खालीला सांडलं होतं ह्याच्यावर पोळपटवर, हे बघा त्याच्यावरती असं ठेवलंय मी. आता ताट झाकायचं आणि आपले उकडते ते. मग फोडणी टाकायचं. खेळून आली रंगपंचमी. जावा दो हात पाय. तर हे बघा तयार होत आल्यात. अक्षय आली आहे बघा बसमध्ये खेळून. रंग धर ग जरा मोबाईल. पोळायला लागलं, वाफ यायला लागली. तर झाले टाकले तयार. झाले. बंद करते गॅस. तर शाळेत खेळलं नाही, बसमध्ये खेळल्यात वाटतं, पोरीने लावलेत कलर. तर आता ह्याचं कट करून की नाही ह्याला थोडंसं शॅलो फ्राय म्हणजे थोड्याशा तेलामध्ये ना परतणार आहे. तर थोडं आधी गार होते, तुकडं पडतील सगळं नाहीतरी. आता झालं तयार. तर झालाय स्वयंपाक. एवढंच आता राहिले करायचं माझं. तर तोपर्यंत तिने अजून आले नाही, पुरी तेवढे आलेत. तर कट केलंय बघा असं. आणि अशा लेअर बघू शकताय तुम्ही कशा पडले. तर आता ना थोडं तेल टाकून फ्राय करायचं आपल्याला. तर असं फ्राय करून छान लागतात. पडलंय ग तेलात. तर ह्यामध्ये गेले तेलात जिरे सुद्धा, लसूण जिरे आणि हे पण टाकतात आपलं शेंगदाण्याचं कूट. म्हणजे तेलामध्ये जिरे टाकायचं, लसूण हे फ्राय करायचं थोडंसं परतून, मग शेंगदाण्याचं कूट पण टाकून असं पण करते. तर मी आता फक्त तेलच टाकले आणि परतायला लागले. नक्की काय तर नाही टाकणार. असं सुद्धा छान होतं.